हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत असणार ना? तर रिसेंटली माझा बर्थडे होता, त्यासाठी मी हा लुक केलेला आहे. कसा वाटला तुम्हा सगळ्यांना हे नक्की कमेंट मध्ये मला सांगा. या बर्थडेला काहीतरी दान करायचं असं माझ्या डोक्यामध्ये आलाय विचार, त्यामुळे मग मी हे ब्लँकेट्स घेऊन ठेवलेले आधीच. आज यांना मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. चला तर मग निघूयात. या हिवाळ्यामध्ये थंडी भरपूर असल्यामुळं मला असं वाटलंय की दान करण्यासाठी ब्लँकेट्स हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असणार आहे. मी काही गरजू लोकांना शोधत आहे ज्यांना खरंच या थंडीची ब्लँकेट्सची गरज आहे. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक भरपूर आहे आणि भरपूर वेळ लागणार आहे. खूप वेळपासून आम्ही फिरत आहे, बघत आहे, शोधण्याचा प्रयत्न करत आहे की कुठे कोणी मिळते का, पण सध्यापर्यंत तरी कोणी मिळालेलं नाही आहे. रस्त्याच्या कडेला बघत असतानाच मला दिसला हा सुंदर हॉर्स. फायनली मला एक काकाजी दिसले, साईडला बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून तर मला खूपच जास्त आनंद झाला. त्यांनी मला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्यात. पुढे मला एक आजी दिसल्या, तिथे खूप ट्रॅफिक असल्यामुळे मी पायीच निघाले. इथे मी एक एक करून आधीच ब्लँकेट बाहेर काढून ठेवतीये, जेणेकरून मला ट्रॅफिक मध्ये काही त्रास नाही झाला पाहिजे. बघता बघता मला रस्त्याच्या कडेला आणखी 2 माणसे दिसली, त्यांना सुद्धा 2 ब्लँकेट्स काढून दिलेत. पैशांनी जरी ही माणसं गरीब असली तरी मनाने मात्र खूप श्रीमंत आहेत, हे मला आज नोटीस झालं. पुढे आणखी एक दादा मला पायी चालताना दिसले, त्यांना सुद्धा मी एक ब्लँकेट दिली. एक दादा तर अक्षरशः अंगावर ताडपत्री घेऊन झोपलेले होते. मी लगेच त्यांच्याकडे गेली, त्यांना उठवलं आणि हे ब्लँकेट दिलं. त्यांना ब्लँकेट देऊन मी निघालीच होते की त्यांनी मला परत आवाज दिला आणि बोलले की मला काहीतरी खायला पण हवं आहे. तर दादांसाठी मी झोमॅटोवरनं थाली ऑर्डर करून दिली आणि पार्सल येईपर्यंत ते ब्लँकेट अंगावर पांघरून झोपी गेले. दादांचं पार्सल येताच मी तिथून निघाले. वेळ भरपूर झाला आहे आणि खूप ब्लँकेट्स बाकी आहेत आणखी वाटायची. भरपूरशी लोक मला अशी मिळाली जे ऑलरेडी झोपी गेलेले होते, तर त्यांना मला डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही. बर्थडेच्या दिवशी कोणाच्या तरी कामी येऊन मला खरंच खूप प्रसन्नता वाटत आहे. माणुसकीच्या नात्याने मदतशीर राहायला मला खरंच आवडेल. या बर्थडेला माझी हीच एक इच्छा आहे की एवढं मोठं व्हाव की मला सरळ हाताने मदत करता आली पाहिजे. फायनली माझी सगळी ब्लँकेट्स वाटून झाली आहेत आणि हा व्ह्यू बघत बघत आणि या मुलीकडनं एक बलून घेत मी निघाली आहे घराकडे.